एखाद्या दुकानात 15% सवलत दिल्यानंतरही 20% नफा मिळतो. जेव्हा MRP 4080 तेव्हा वस्तूची खरेदी किंमत किती? छापील किंमत आणि सूट या घटकावर आधारित हा प्रश्नामध्ये लक्षात घ्या, किंमत आणि सूट. प्रश्नामध्ये लेकरांनो जेव्हा नफा आणि सूट या दोन गोष्टी दर्शवल्या जातात, जसं की प्रश्नामध्ये इथं नफा दर्शवला, वस्तूवर देण्यात आलेली सूट सुद्धा दर्शवली. ह्या प्राकर्षण दोन गोष्टी जेव्हा प्रश्नामध्ये दर्शवल्या जातात तेव्हा अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठीचं एक खास सूत्र पाठ करा. जसं की छापील किंमत इथं बराबर समोर असते खरेदी, कंसामध्ये 100 सोबत अधिक स्वरूपात दर्शवलेला शेकडा नफा आणि छेदस्थानी 100 वजा देण्यात आलेली शेकडा सूट. ह्या काही गोष्टी प्राकर्षण आम्ही पाठ केले पाहिजे. आता याच सूत्राचा अवलंब करून हा प्रश्न सोडवायचा कसा? सूत्र परत एकदा इथं छापील किंमत खरेदी हे काही प्रश्नाशी संबंधित असलेले काही सूत्र आहे ते आम्ही पाठ केले पाहिजे. कंसामध्ये 100 अधिक शेकडा नफा छेदस्थानी 100 वजा देण्यात आलेली शेकडा सूट. आता इथं छापील किंमत 4080 असं गणित म्हणते. खरेदी किंमत आम्हाला विचारली, खरेदी हा शब्द असाच ठेवा, 100 अधिक स्वरूपात इथं होणारा नफा किती हो? तर शेकडा 20, म्हणजे इथं 20 मांडा. छेदस्थानी 100 सोबत वजा स्वरूपात प्रश्नामध्ये देण्यात आलेली सूट म्हणजे सवलत किती? 15. आता 4080 बराबर खरेदी. आता ही बेरीज 120 आणि छेदस्थानी वजाबाकी 85. लक्ष द्या लेकरांनो, 4080 बराबर खरेदी सोबत हे 120 गुणिला आहे, आता भागीला हे 85. याला भाग कसा जातो? तर 5 17 85 आणि 5 दोन्ही 10 आणि 5 चूक 20 अशा पद्धतीने. आता 4080 कडे येताना 17 गुणिला तर 24 भागीला स्वरूपात मग समोर ही तुमची खरेदी. आता हा भाग कसा जायचा? तर हा भाग जातो लेकरांना 170 ला. 170 गुणिला 17 बराबर ही खरेदी. आता हे खाली जर दिसत नसेल तर याला इकडे थोडस वळत करतो. 170 आणि गुणिला 17 बराबर ही तुमची प्रश्नामध्ये विचारलेली खरेदी. 2890 असा हा काहीसा गुणाकार येतो. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. MRP 4080 रुपये असताना वस्तूची खरेदी किंमत किती? 2890 रुपये हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. छापील किंमत सूट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.